नमस्कार, मी आहे डॉक्टर स्नेहल कलची। तुम्हा सर्वांचं माझ्या या YouTube चॅनलवर खूप खूप स्वागत। तर आजचा विषय आहे निद्रानाश। निद्रा म्हणजे झोप, म्हणजे झोपेचा जेव्हा नाश होतो त्याला निद्रानाश असे म्हटले जाते आणि त्याला इंग्रजीमध्ये इन्सोम्निया असे म्हटले जाते। तर निद्रानाश हा एक झोपेचा विकार आहे ज्यामध्ये आपली पुरेशी झोप होत नाही। म्हणजे समजा एखाद्याला एक तर झोपच लागत नाही, दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याला झोप लागली पण अचानक त्यांनी उठत असतात, किंवा तिसरी गोष्ट म्हणजे समजा एखाद्याला झोप तर लागले पण अधून मधून जाग येते आणि पुरेशी अशी झोप येत नाही, किंवा एखाद्याला सुरुवातीला झोप तर लागली पण बरोबर 2 वाजता जाग येते किंवा 3 वाजता जाग येते आणि त्यानंतर ते फक्त लोळत बसतात। निद्रानाश झाला तर आपल्या शरीरावर तर परिणाम जाणवतोच, पण आपली इतकी चिडचिड होते, आपण इतके निस्तेज बनतो, आपल्याला म्हणजे असं काही करावंसच वाटत नाही, म्हणजे अगदी आपल्याला आजारी वाटल्यासारखं वाटू लागतं। तर निद्रानाशावर वेळीच उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे। तर त्याची आता आपण कारणे पाहूया। तर सगळ्यात महत्त्वाचं कारण जे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे ते म्हणजे स्ट्रेस, तर ताणतणाव। हल्लीच्या जमान्यात ताणतणाव हा फक्त मोठ्यांपुरतीच राहिलेला नाही तर अगदी लहानांवर सुद्धा आहे। म्हणजे अगदी स्कूल गोईंग चिल्ड्रन मध्ये म्हणा किंवा अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांमध्ये एक तर त्यांना शिक्षणाचा ताण असू शकतो, किंवा आई वडिलांच्या प्रेशरचाही ताण काही मुलं घेतात, किंवा अगदी पिअर प्रेशर म्हणजे फ्रेंड सर्कलचं सुद्धा प्रेशरमुळे त्यांची झोपमोड होऊ शकते। तर वेळीच जर आपण हे शोधून काढलं नाही आणि उपाय केले नाही तर त्यांच्या शिक्षणावर सुद्धा परिणाम होऊ शकतो। त्यांचं शिक्षणावर लक्ष राहणार नाही, त्यांचं वागणं बदलणार, चिडचिड होणार आणि कुठंतरी मग त्यांच्यामध्ये इन्फिरिटी कॉम्प्लेक्स तयार होऊ शकतो। म्हणून वेळीच काळजी घ्या। त्यानंतर काही स्टिम्युलंट्स जसं कॉफी, चहा ह्याच्या अतिसेवनामुळे सुद्धा निद्रानाश होऊ शकतो। काही लोकांना आपल्याला माहिती आहे की दिवसातून 7-8 वेळा कॉफी पिणं किंवा अगदी चहा पिण्याची सवय असते, जी अगदी चुकीची आहे, जी आपल्या शरीरासाठी तर चांगली नाहीच पण आपल्या झोपेसाठी सुद्धा चांगली नाही। प्रत्येक घरामध्ये एकटा तरी काळजी व्हावं असा माणूस असतो, म्हणजे त्याला इतकी काळजी असते प्रत्येक गोष्टीची, स्पेशली बायका। त्यांना प्रत्येक म्हणजे आपल्या मुलांची काळजी, नवऱ्याची काळजी, फॅमिलीची काळजी, कामाची काळजी, म्हणजे काहींचा स्वभावच असतो आणि ह्या स्वभावामुळे ते जेव्हा झोपायला जातात तेव्हा सगळा गोंधळ चालू असतो त्यांच्या मनामध्ये आणि त्याच्यामुळे निद्रानाश होतो। तर बऱ्याच वेळा आपण हे पण पाहिलेलं आहे की काही लोकांचं कामच असं असतं ज्याच्यात त्यांना खूप आयडियाज वापराव्या लागतात, ओव्हर एक्झर्शन होतं त्यांचं आणि त्याच्यामुळे झोपमोड होते। म्हणजे जे स्पेशली जे क्रिएटिव्ह काहीतरी काम करायचं असतं त्यांचं नेहमीच असं काही ना काहीतरी डोक्यात क्रिएटिव्हिटी बद्दल चालू असतं आणि त्याच्यामुळे निद्रानाश होऊ शकतं। किंवा जर आपलं एन्व्हायरमेंटच बदललं, समजा आज आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालो, कामानिमित्तानं असू शकतं किंवा शिक्षणासाठी असू शकतं, तर अशा वेळेला वातावरणातील बदलामुळे सुद्धा आपली झोपमोड होऊ शकते, जी तात्पुरती होऊ शकते, कारण एकदा सवय झाली की नंतर आपली झोप व्यवस्थित होऊन जाते। तर आता काही लोकांना पूर्वी जनरल शिफ्ट होती आणि आता जर नाईट शिफ्ट सुरू झालेली असेल तर ऑब्व्हियसली निद्रानाश होणार। तर अशा लोकांनी आपलं जे रूम असते तिथं थोडं डार्कनेस करायला पाहिजे, थोडे डार्क पडदे लावायला पाहिजे, किंवा झोपताना जर त्यांना डोळ्यावर प्रकाश येत असेल तर डोळ्यावर काय ते झाकून झोपू शकतात, किंवा बारीक सारीक आवाजामुळे जर कोणाची झोपमोड होत असेल तर त्यांनी कान थोडे झाकून झोपायची सवय लावून घेणे महत्त्वाचं आहे। तर असे काही छोटे छोटे उपाय करून आपण आपली झोप व्यवस्थित घेणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर इवन डिप्रेशन, आता डिप्रेशन म्हणजे काय हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, कारण दीपिका पादुकोणचं डिप्रेशन हे इतकं गाजलेलं होतं की मला वाटतं आता सगळ्यांना डिप्रेशन म्हणजे काय हे माहीत आहे। तर माणूस इतका ताणतणावामध्ये वावरतो की त्याची मानसिक स्थिती हळूहळू ढासळू लागते आणि त्याच्यामुळे त्याचा निद्रानाश होऊ शकतो। तर इवन जे लोकांचं अति स्मोकिंग असतं, सिगरेट वगैरे जे लोक पितात त्यांच्यामध्ये सुद्धा झोपेचा प्रॉब्लेम होऊ शकतो। इवन जे जास्त प्रमाणात मद्यपान करतात त्या लोकांमध्ये सुद्धा निद्रानाश आढळतो। तर अशा लोकांनी आपण ह्या गोष्टी टाळलेल्याच बऱ्या
पण जर टाळू शकत नसेल तर कमी प्रमाणात तरी ह्या गोष्टी कराव्यात. स्पेशली जर झोपताना जर एखाद्या माणसाला स्मोकिंग करायची सवय असेल तर नक्कीच त्याची झोपमोड होते. प्लस काही लोकांना झोपताना व्यायाम करायची सवय असते, तेही चुकीचं. तर झोपण्यापूर्वी म्हणजे अगदी 4-5 तास पूर्वी आपण व्यायाम करू शकतो. त्यानंतर आपण आपल्या शरीरावर इतका ताण देणं चांगलं नाही, त्याच्यामुळे झोपमोड आपली होऊ शकते. तर आता हे झाली कारण. तर आता आपण काही उपाय पाहूया किंवा आपण काय काळजी घेऊ शकतो हे आपण पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचं झोपेची वेळ पाळणं. बऱ्याचदा आता हल्ली पाहिलं जातं की अगदी म्हणजे लहान मुलं, मोठी, म्हातारी, बायका, पुरुष सगळेच जण झोपते वेळी मोबाईल घेऊन असतात. त्याच्यामुळे आपल्या वेळेवर झोपणं होत नाही आणि आपल्या शरीरावरती ताण पडू लागतो. तसंच आपण स्ट्रेस मॅनेजमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण स्ट्रेस कुणाला येत नाही, ताणतणाव कुणाला येत नाही, पण त्या ताणतणावापासून आपण कसं दूर राहायचं ह्यासाठी काही टेक्निक्स असतात. जसं रिलॅक्सेशन टेक्निक, आपण झोपताना शवासन सारखं काही टेक्निक्स करू शकतो जेथे फ्रॉम टो टू हेड प्रत्येक मसल रिलॅक्स केलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावरचा ताणही कमी होतो, आपल्या मनावरचाही ताण कमी होतो आणि हळूहळू आपल्याला झोप येऊ लागते. तसंच आपण म्युझिकचा आधार घेऊ शकतो. तर आपण सॉफ्ट म्युझिक लावलं किंवा समुद्रांचा लाटांचा आवाज किंवा पक्ष्यांचा आवाज, अशा संगीतामुळे झोप येण्यासाठी मदत होते. तसंच आपण अति कॉफी किंवा अति चहा टाळायचा आहे किंवा कोणी ड्रग्स घेत असेल आणि त्यामुळे जर निद्रानाश होत असेल तर आपण ह्या गोष्टींपासून दूर राहणंच चांगलं. स्मोकिंग स्टॉप करा. सगळ्यात महत्त्वाचं, रात्रीचा मोबाईल, लॅपटॉप ह्या गोष्टी आपण टाळायचं आहे. म्हणजे झोपण्यापूर्वी कमीत कमी अर्धा ते 1 तास अगोदर तुम्ही ह्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवायचं आहे. त्यापेक्षा आपण आपल्या फॅमिली बरोबर टाइम घालवा, काही ते संगीत ऐका किंवा मेडिटेशन करा. ह्या गोष्टीमुळे तुम्हाला नक्कीच झोप येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, निद्रानाश कशामुळे होतो हे शोधून काढणं महत्त्वाचं आहे. कारण फक्तच औषध घेत राहिलो तर त्या औषधांचा सुद्धा कधी कधी विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. म्हणून औषधं सुद्धा अशी घ्यायला हवीत जी आपल्याला साईड इफेक्ट्स देणार नाहीत. तर होमिओपॅथी ही अशी सिस्टम आहे ज्याच्यात आपलं इम्युनिटीही वाढते आणि आपल्या शरीरावर त्याचे साईड इफेक्ट सुद्धा होत नाहीत. तर आता वळूया काही अशा होमिओपॅथिक मेडिसिन्सकडे जे निद्रानाशासाठी उपयोगी ठरतात. जसं पॅसिफ्लोरा मदर टिंक्चर. आता हे मदर टिंक्चर एक 30 ml 15 ml पर्यंत आपल्याला भेटून जातं. तर त्याचे आपण 15 ते 20 थेंब 1 चमचा पाण्यात घ्यायचं आहे आणि प्यायचं आहे. तर हे आपण दिवसातून 3दा करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते उपाशीपोटी घ्यायला हवं. तर जोपर्यंत निद्रानाश संपत नाही तोपर्यंत आपण हे औषध कंटिन्यू करू शकतो. तसंच आपण कालीफॉस 3x किंवा 6x ह्या गोळ्या देखील घेऊ शकतो. ह्या गोळ्यांचा काहीही विपरीत परिणाम होत नाही. त्या दिसायला जरी मोठ्या असल्या तरी त्या दिवसातून आपण 4-4-4 म्हणजे 3 वेळा घ्यायचं आहे. 4 गोळ्या एका वेळेस, 4 किंवा 3. तर ह्या गोळ्या चघळून घेतल्या तर अधिक चांगलं आणि त्यांची काही टेस्ट अशी नसते. ह्या निद्रानाश मध्ये कंटिन्यू घेतला तरी चालेल. तर अशी बरीचशी औषधं आहेत जी माणसाच्या स्वभावानुसार किंवा कारणानुसार, आजाराच्या कारणानुसार, त्याचं कॉन्स्टिट्यूशन कसं आहे त्याप्रमाणे होमिओपॅथिक मेडिसिन्स दिले जातात. सगळ्यात पहिली कारणे शोधा, मग उपाय करा. आणि जर घरगुती उपाय जर होत नसतील तर नंतर डॉक्टराच्या सल्ल्यानुसार तुम्ही औषधं घ्या आणि स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.